Hello everyone. So this सेमिस्टर मध्ये आता आपण मार्केटिंग स्पेशलायझेशन मधला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा सब्जेक्ट बघणार आहोत. सिलेबस आधी ओव्हरव्ह्यू घेऊया, मग आपण टॉपिक स्टार्ट करता येईल. तुम्हाला सिलेबसची कॉपी सेंड केली जाईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. फर्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शन टू कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये कन्सेप्ट, इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप, ऑब्जेक्टिव्ह, बेनिफिट ऑफ CRM टू कस्टमर अँड ऑर्गनायझेशन बोथ, customer profitability segments, components of CRM, then relationship marketing and CRM, relationship development strategies हा पार्ट बघणार आहोत. सेकंड युनिट आहे CRM marketing initiatives and customer service and data management. त्याच्यामध्ये CRM marketing initiatives, CRM and customer service, त्याच्यामध्ये त्यांनी कॉल सेंटर अँड कस्टमर केअर हा पण वेगळा पार्ट इन्क्लूड केला. नेक्स्ट CRM अँड डेटा मॅनेजमेंट अँड टाइप्स ऑफ डेटा. नेक्स्ट थर्ड युनिट आहे CRM स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन. त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग कस्टमर, कंपनी प्रॉफिट चेन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ CRM स्ट्रॅटेजी, CRM strategy cycle, planning and implementation of CRM and CRM evaluation. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ युनिट आहे CRM न्यू होरिझॉन. त्याच्यामध्ये eCRM, सॉफ्टवेअर ॲप फॉर कस्टमर सर्व्हिस, सोशल नेटवर्किंग अँड CRM ट्रेंड्स, challenges and opportunities, ethical issues in CRM असा पार्ट बघणार आहोत. तर नेक्स्ट फर्स्ट युनिट इंट्रोडक्शन टू कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. पहिला CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय, तर कस्टमरशी बिल्ड केलेलं एक रिलेशन असतं. ठीक आहे. आपण कस्टमर लॉयल्टी ऐकलंय किंवा कस्टमर रिलेशन, पब्लिक रिलेशन हा पार्ट ऐकला असेल. तर कस्टमरशी असलेलं रिलेशन मेंटेन करणं. ठीक आहे. म्हणून कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. त्याचा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा डेफिनेशन आहे अ बिझनेस strategy designed to optimize profitability, revenue and customer satisfaction. तिसरी definition आहे a business strategy that aims to understand or appreciate, manage and personalize the needs of the organization, its current and potential customers. त्या डेफिनेशनचा मीनिंग काय आहे, तर प्रॉफिटॅबिलिटी इन्क्रीज करणं, सेल्स वाढवणं आणि कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. याच्या बेसिसवर ही बिझनेस स्ट्रॅटेजी सेट केली आहे की हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. आता ह्याच्यामध्ये फोकस केलं गेलंय ते कस्टमरला. आता ह्याच्यामध्ये त्यांनी दोन कॅटेगरीज केल्यात, एक करंट कस्टमर्स अँड पोटेन्शियल कस्टमर्स. करंट कस्टमर्स म्हणजे तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर, जे तुमचे लॉयल कस्टमर आहेत, आणि पोटेन्शियल कस्टमर्स म्हणजे जे जे तुमचे कस्टमर म्हणून कन्वर्ट होऊ शकतात, म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सोर्सेस. नेक्स्ट 5 की प्रोसेसेस ऑफ CRM. त्याच्यामध्ये पहिले आहे स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट. आता स्ट्रॅटेजी इन इझी वर्ड, डिटेल प्लॅन ऑफ ऍक्शन. ठीक आहे. म्हणजे स्ट्रॅटेजी मीन्स डिटेल प्लॅन ऑफ ऍक्शन. तर स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला
बिझनेस लेवल आणि कस्टमर लेवल बोथ कन्सिडर केलेले असतात. त्याच्यामध्ये मेन पॉइंट हा असतो की कस्टमर सेगमेंटेशन आणि अप्रोचेस. आता एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असेल तर ती कुठल्या कस्टमरला किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला सेल करायची असते. तर फॉर एक्झाम्पल आपण हॉर्लिक्स किंवा बूस्ट यासारखे एनर्जी ड्रिंक्स आहेत, बॉर्नव्हिटा. तर आता ह्याच्यातले कस्टमर कोणते आहेत, तर ते म्हणजे सेगमेंट कुठलं आहे, तर किड्स. ठीक आहे, चिल्ड्रन. तर त्यांना पिच करायचं असेल तर एकतर आपण जो रेशो किंवा जी स्ट्रॅटेजी डेव्हलप करू तर ती अकॉर्डिंग टू किड्स किंवा त्यांना पिच करण्यासाठी डेव्हलप केली गेली पाहिजे. म्हणजे जर ऍडव्हर्टाइजमेंट चा जर विचार केला तर ह्या बॉर्नव्हिटाचे ऍडव्हर्टाइजमेंट आपण ॲनिमल प्लॅनेट किंवा नॅशनल जॉग्राफीवर नाही दाखवणार. जास्तीत जास्त ऍड कुठे विजिबल असल्या पाहिजे, तर कार्टून नेटवर्क, पोगो, म्हणजे जिथे जी चॅनल्स मुलं जास्तीत जास्त बघतात. ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची, की जेणेकरून तुमचा जो स्पेसिफिक कस्टमर सेगमेंट आहे तर तो सिलेक्टिव्ह मीडियाने अट्रॅक्ट झाला पाहिजे. दुसरं आहे व्हॅल्यू क्रिएशन. याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. पहिली कॅटेगरी आहे की तुमची प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसची व्हॅल्यू जनरेट झाली पाहिजे. आता काही गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या मार्केटमध्ये त्याची डिमांड नसते. ठीक आहे, म्हणजे त्या गुड्स किंवा सर्व्हिसेसला व्हॅल्यू नाहीये, तर ती व्हॅल्यू जनरेट करावी लागते. तुम्हाला तुमचं प्रोडक्ट हे समोरच्याला म्हणजे तुमच्या कस्टमर्सला ते तुमच्या गरजेचं आहे हे पटवून द्यावं लागतं, सवय लावावी लागते मार्केटमध्ये. जसं की आपण कॉर्नफ्लेक्सचं एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो की म्हणजे युरोपियन कंट्रीज मधलं फूड कन्सिडर करूया ते की ब्रेकफास्टसाठी यूज केलं जातं. तर त्याची सवय इंडियामधल्या लोकांना लावण्यासाठी त्यांना त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट कराव्या लागल्या. ठीक आहे, कारण ते गार दुधातून किंवा नॉर्मल दुधातून खाल्लं जातं. आपल्या कल्चरमध्ये किंवा आपल्या इकडच्या लोकांच्या जर हॅबिट्स बघितल्या तर त्याच्यामध्ये आपण सकाळी दूध तापवतो. ठीक आहे, आणि आपल्याकडचे जे ब्रेकफास्टचे प्रेफरन्सेस आहेत तर ते साधारण एक पोहे, उपमा किंवा अगदी इडली, डोसा, सँडविच असे काही प्रेफरन्सेस आहेत. ठीक आहे, तर त्या प्रेफरन्सेस वरून डाएटला कॉन्सन्ट्रेट करून, डाएट प्लॅन असेल त्याला डाएट प्लॅन आणि हेल्थला कॉन्सन्ट्रेट करून त्या प्रोडक्टची व्हॅल्यू जनरेट केली गेली. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो कस्टमर व्हॅल्यू. तर कस्टमरची प्रत्येक कस्टमर आपल्या कंपनीसाठी व्हॅल्युएबल कसा आहे किंवा जो सेगमेंट आहे तर त्या सेगमेंटला फोकस करून त्याला त्याच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. ठीक आहे, तर हे 2 पार्ट व्हॅल्यू क्रिएशन मध्ये इन्क्लूड होतात. नेक्स्ट आहे मल्टी चॅनल इंटिग्रेशन. मल्टी चॅनल इंटिग्रेशन मध्ये याच्यामध्ये खूप सारे एफर्ट्स आहेत, कारण परफेक्ट कस्टमर एक्सपिरियन्स हा फोकस केला जातो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आता वेगवेगळे वेज आहेत, लाईक सेल्फ पर्सनल, आउटलेट, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, डायरेक्ट मार्केटिंग, ई कॉमर्स. तर ह्याच्या थ्रू
कस्टमर पर्यंत पोहोचलं जातं. जास्तीत जास्त वे कस्टमर पर्यंत पोहोचण्याचे मार्ग. ठीक आहे. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट involves collecting, organizing, and using customer data and customer information from all touch points in order to learn more about customer and generate appropriate marketing response. In short, survey की तुमचे जे सेगमेंटेड कस्टमर्स आहेत तर त्यांचा नीड काय आहेत किंवा आता मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे, तुमचं जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट किंवा सर्व्हिस आहे तर त्याच्यामध्ये कुठे मिस्टेक्स आहेत का किंवा त्याच्यामध्ये म्हणजे ते फॉल्टी आहे का, या सगळ्याचा सर्वे घेतला जातो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर किंवा हे कंपनी साईडने झालं. आणि दुसरी स्ट्रॅटेजी झाली की तुमचं असलेलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस त्याची डिटेल इन्फॉर्मेशन कस्टमरला मिळाली पाहिजे. दॅट इज इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. नेक्स्ट आहे परफॉर्मन्स असेसमेंट. इन शॉर्ट मेजरिंग दी सक्सेस. तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत जे की प्रोसेसेस आहेत. तर ह्या इम्प्लिमेंट झाल्यानंतर त्याचा रिझल्ट काय मिळतो तर ते अनालिसिस करेल परफॉर्मन्स मॅनेजमेंट. तर त्याच्यामध्ये काही मेरिट आहेत किंवा काही कॅटेगरीज आहेत. कस्टमर ॲक्विजिशन, रिटेन्शन, विन बॅक, सॅटिस्फॅक्शन, लॉयल्टी आणि प्रॉफिट. तर कस्टमर ॲक्विजिशन म्हणजे तुमचे पोटेन्शियल कस्टमर तुमचे कस्टमर म्हणून कन्वर्ट होणार, म्हणजे तुम्हाला नवीन कस्टमर मिळणार. दुसरं आहे रिटेन्शन. तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर तुमच्याकडे राहिले पाहिजेत किंवा त्यांनी तुमच्याकडूनच प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस परचेस केल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे विन बॅक. आता जेव्हा कस्टमर ॲक्विजिशनचा किंवा रिटेन्शनचा विचार करतो तर तेव्हा समजा एखादा प्रोडक्ट फॉल्टी आहे किंवा सर्व्हिस फॉल्टी आहे तर आपला कस्टमर सॅटिस्फाय नाही झालाय त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसमुळे, तर तो कस्टमर निघून जाण्यापेक्षा त्या कस्टमरला पुन्हा पीक करणं, म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस असतील किंवा बाकीचे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहेत किंवा सेल्स स्ट्रॅटेजी थ्रू आपल्याला त्या कस्टमरला पुन्हा पीक करता येऊ शकतं. म्हणून विन बॅक. त्याच्यानंतर सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन जर कन्सिडर केलं तर आपण जी ॲप डाउनलोड करतो मोबाईलला तर त्याच्यामध्ये किंवा ऑनलाईन परचेस करतो तर आपल्याला रेटिंगचा ऑप्शन येतो. ठीक आहे. 5 आउट ऑफ रेटिंग आपल्याला द्यावं लागतं. तर तो सर्व्हे आहे, ते कलेक्शन ऑफ डेटा आहे की त्या प्रोडक्टने किंवा त्या सर्व्हिसने कस्टमर किती सॅटिस्फाय झालं. ठीक आहे. नेक्स्ट आहे लॉयल्टी अँड प्रॉफिट. लॉयल्टी कशावरून कन्सिडर केली जाईल तर तुमच्या रिटेन्शनवरून. किती पर्सेंट कस्टमर तुम्ही रिटेन करू शकलात, किती पर्सेंट कस्टमर हे तुमचे लॉयल कस्टमर्स आहेत जे तुमच्याकडूनच परचेस करतात. आणि नेक्स्ट आहे प्रॉफिट. प्रॉफिट इन्क्रीज होतंय किती पर्सेंट मध्ये होतं. तर हे सगळे क्रायटेरिया आहेत. नेक्स्ट आहे फीचर्स ऑफ CRM. तर त्याच्यामध्ये फर्स्ट फीचर आहे सेंट्रल डेटाबेस. सेंट्रल डेटाबेस used to store data about customers, their preferences, buying habits, etc. ही इन्फॉर्मेशन जी स्टोअर केली जाते किंवा हा जो डेटा स्टोअर केला जातो तर तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी यूज केला जातो किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या
कलेक्शनसाठी किंवा त्यांच्या डेटासाठी यूज केला जातो. आता वेगवेगळे सर्वे असतात. आता साधं एक्झाम्पल जरी घेतलं की ओला किंवा उबर ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 ऑप्शन येतात रेटिंगसाठी की तुम्ही हायर केलेलं व्हेकल जे आहे तर ते वेळेत आलं का, त्या ड्रायव्हरचं बिहेवियर व्यवस्थित होतं का, किंवा जे फेअर व्हेकल ट्रॅव्हलिंग फेअर जे आहे तर ते करेक्ट आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे त्या हा सेंट्रलाइज डेटाबेस झाला की तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी यूज केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे इफेक्टिव्हनेस. आता जेव्हा आपण डेटा कलेक्ट करतो, इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो तर तो कशासाठी करतो, तर आपलं सर्व्हिस किंवा गुड्स जे आहेत तर त्याची क्वालिटी अजून चांगली करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी. तर हा झाला इफेक्टिव्हनेस ऑफ CRM. हे त्याचं फीचर आहे की इम्प्रूव्हमेंटसाठी त्याचा यूज केला जातो. आता त्याच्यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी पण यूज केली जाऊ शकते आणि फोरकास्टिंग पण होतं. नेक्स्ट आहे युजफुल टू व्हेरियस डिपार्टमेंट्स इन अन ऑर्गनायझेशन. आता मगाशी सेंट्रल डेटाबेस मध्ये जसं आपण कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल जर एखादं प्रोडक्ट आहे, ठीक आहे मग त्याचंच एक्झाम्पल घेऊया की कॉर्नफ्लेक्स. तर कॉर्नफ्लेक्सचे वेगवेगळे फ्लेवर्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तर ते ऑन डिमांड आलेत. ठीक आहे, म्हणजे कस्टमरला कुठली टेस्ट आवडेल त्याच्यानुसार ते मार्केटमध्ये लॉन्च केले गेले. सुरुवातीला त्यांचे 1-2च फ्लेवर त्यांनी लॉन्च केलेले. आता ही इन्फॉर्मेशन किंवा हा डेटाबेस जो आहे तर तो व्हेरियस डिपार्टमेंटमध्ये कसा यूज केला जाईल, तर फक्त मार्केटिंगसाठी नाही तर जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम आहे तर त्यांच्यासाठी पण तो यूज केला जाईल. कारण पॅकेजिंग जे आहे तर त्याचं डिझाईन ते पण चेंज करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे कॉर्नफ्लेक्सचा स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि मँगो फ्लेवर, तर ह्याच्या दोन्ही पॅकेजिंगवर त्या फ्रूटचा फोटो असला पाहिजे आणि ते दोन्ही वेगवेगळे दिसायला पाहिजे. जर सेम दिसले तर कन्फ्युजन क्रिएट होईल किंवा कस्टमरला अट्रॅक्ट जे करतो पॅकेजिंग थ्रू प्रोडक्ट पॅकेजिंग जे असतं तर ते होणार नाही आणि ह्या एका गोष्टीमुळे लॉस होईल. दुसरं आहे फोर्थ आहे हेल्प टू अट्रॅक्ट पोटेन्शियल कस्टमर्स अँड रिटेन एक्झिस्टिंग वन्स. मगाशी जसं आपण बघितलं की अट्रॅक्ट पोटेन्शियल कस्टमर्स, तुम्ही तुमचं प्रोडक्ट जे आहे किंवा सर्व्हिस आहे तर ते सेल आउट करण्याचे डिफरंट वेज आपण इम्प्लिमेंट करू शकतो किंवा पोटेन्शियल कस्टमरचा नीड असतील तर त्याचा जरी स्टडी केला किंवा त्यांना योग्य पद्धतीने टीच केलं गेलं तर ते आपले म्हणजे एक्झिस्टिंग कस्टमर म्हणून कन्वर्ट होऊ शकतात. आणि एक्झिस्टिंग कस्टमर जे आहेत त्यांना चांगल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या गेल्या तर ते लॉयल कस्टमर म्हणून रिटेन राहू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे हाय कॉस्ट. तर इम्प्लिमेंटिंग CRM इन्व्हॉल्व हाय कॉस्ट अँड एफर्ट. आता ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या खूप मोठी अमाऊंट स्पेंड करतात CRM वर. मग त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट सिस्टीम परचेस करण्यासाठी असेल, हायरिंग कन्सल्टंट्स आहेत किंवा एम्प्लॉईजना ट्रेन करणं असेल. आता ट्रेनिंग हा पर्पज फ्रंट डेस्क साठी पण आला, म्हणजे मार्केटिंग, सेल्स हे जे डिपार्टमेंटचे पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी आला.
किंवा त्या बॅक ऑफिसच्या लोकांसाठी पण मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत तरी त्याच्या रिगार्डिंग ट्रेनिंग द्यावं लागतं. ऍटलीस्ट कंपनीचं प्रॉडक्ट तरी व्यवस्थित समोरच्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. कारण मार्केटिंग हा इम्पॉर्टंट पार्ट आहे कुठच्याही डिपार्टमेंटसाठी. नेक्स्ट आहे सिम्पल अँड इझी. CRM सॉफ्टवेअर सिम्पल आणि इझी टू यूज असतात. छोटे छोटे गोष्टी असतात. म्हणजे आता मगाशी आपण एक्झाम्पल जे घेतलं की रेटिंग हे इझी वे आहे की तुम्हाला फक्त 5 पैकी स्टार द्यायचे असतात आणि त्याच्यातून ते डेटा कलेक्ट करतात. त्याच्यानंतर आहे रिड्युसेस प्रोसेस टाइम. आता डेटा इज अवेलेबल ॲट द क्लिक ऑफ बटन. आपण आपल्याकडे सिस्टीम किंवा टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाली आहे की आपल्याकडे असलेला डेटा आपल्याला जो सॉर्ट करून किंवा फिल्टर करून हवा असेल तर तो आपल्याला एका क्लिकवर पण मिळतो. आता त्याचं एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर एक्सेल शीट मधला जर डेटा असेल समजा रिझल्ट आता 10वीचे वेगळे रिझल्ट लागले तर त्याच्यापैकी 90%च्या वर किती जणांना मार्क्स आहेत. तर हा डेटा जर कलेक्ट करायचा असेल तर आता n नंबर ऑफ स्टुडंटचा डेटा असेल तर त्याच्यामध्ये आता काही शोधत राहायचं की 90%च्या वर किती मुलं आहेत. तर मग सरळ तिथे फिल्टर मध्ये आपण 90% क्रायटेरिया टाकून आपल्याला हवा असलेला डेटा मिळवू शकतो. ठीक आहे. म्हणजे रिड्युसेस प्रोसेस ऑफ टाइम. नेक्स्ट आहे इव्हॅल्युएशन ऑफ CRM. 3 स्टेजेस मध्ये त्याचं इव्हॅल्युएशन झालं. बेसिकली CRM came into existence in 1980s. Later in 1990s, it brought up a revolutionary change in a business environment. Now, CRM has become a strategic element in all organizational decisions. Then, step 1 refers to the first generation of CRM in an organization. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज किंवा 2 ऍस्पेक्ट होते. फर्स्ट जनरेशन मध्ये फर्स्ट होता सेल्स फोर्स ऑटोमेशन आणि दुसरा होता कस्टमर सर्व्हिस अँड सपोर्ट. आता सेल्स फोर्स ऑटोमेशन काय वर्क करत होतं किंवा त्याचं फंक्शन काय होतं तर मेंटेनिंग कस्टमर डेटा pre-sale function, maintaining customer data and generating leads. आणि कस्टमर सर्व्हिस अँड सपोर्टचं फंक्शन काय होतं तर आफ्टर सेल्स ऍक्टिव्हिटीज सच एज कस्टमर सर्व्हिस, हेल्प डेस्क, फील्ड सर्व्हिस सपोर्ट. आता जे सेल्स फोर्स ऑटोमेशन होतं ते प्री सेल साठी होतं आणि कस्टमर सर्व्हिस अँड सपोर्ट जे होतं ते आफ्टर सेल्स सर्व्हिसेस साठी होतं. त्याच्यानंतर सेकंड स्टेज जे आहे ते रेफर्स टू दी सेकंड जनरेशन CRM. आता ह्याच्यावर फ्रंट ऑफिसवर खूप जास्त फोकस केलं गेलं होतं की फ्रंट ऑफिस मध्ये आता आपण मार्केटिंग, सेल्स, सर्व्हिसेस किंवा जे डेस्क असतात, रिसेप्शन्स असतात तरी ते इन्क्लूड केलं की फ्रंट ऑफिसची कस्टमरचा कॉन्टॅक्ट होईल आणि तिथल्या तिथे जे डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील, प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह केले जातील. नेक्स्ट इव्हॉल्युशन जे झालं ते सेकंड जनरेशन मधलं ते आहे फ्रंट ऑफिस ऍक्टिव्हिटीज अँड बॅक ऑफिस ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशनची गरज का लागली ते सांगते किंवा मार्केटिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट झाला. मगाशी जसं सांगितलं की एम्प्लॉईज ट्रेनिंग
आता बॅक ऑफिसचे एम्प्लॉई जरी असले तर बॅक ऑफिस मध्ये इन्क्लूड कोण कोण होऊ शकतो, तर अकाउंटंट्स आहेत, डेटाबेस ऑपरेटर्स आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करणारे एम्प्लॉईज आहेत. तर ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय त्या ऑर्गनायझेशनची बेसिक इन्फॉर्मेशन, त्याचं बेसिक प्रोडक्ट, त्याची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आता साधं एक्झाम्पल, तुम्हाला आपल्या कॉलेज बद्दल कोणी इन्क्वायरी केली, ठीक आहे, तुम्ही मार्केटिंग किंवा ऍडमिशन डिपार्टमेंटचा भाग नाही आहे, पण कोणी तुमच्याकडे इन्क्वायरी केली, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल किंवा अगदी ITCS डिपार्टमेंटच्या रिगार्डिंग असेल, तर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे की आपल्या कॉलेजमध्ये कुठले कोर्सेस चालतात. ठीक आहे, तुम्ही या कॉलेजमध्ये शिकता म्हटल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजची बेसिक इन्फॉर्मेशन असणं इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून तसंच कंपनीला पण ऍप्लिकेबल आहे की तिथे काम करणारा अगदी पिऊन असेल किंवा बॅक ऑफिस वर्क करणारे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये काम करणारे लोक आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट मधले वर्कर्स आहेत, तर त्यांना आपल्या कंपनीमध्ये काय प्रोडक्ट बनतं हे ऍटलिस्ट माहीत असणं गरजेचं आहे. कारण आधी जसं सेकंड जनरेशन मध्ये आपण बघितलं की फ्रंट ऑफिस डेस्क वर्क करत होता. म्हणजे समजा जर HR डिपार्टमेंट मध्ये कॉल आला एखाद्या पर्सनला इन्क्वायरीसाठी, तर ते कॉल सेल्स किंवा मार्केटिंग डिपार्टमेंटला कनेक्ट करून देत होते. ठीक आहे, आता थर्ड जनरेशन मध्ये काय होतंय की डिपार्टमेंट कुठलंही असू दे, फायनान्स असू दे किंवा HR असू दे, तुम्ही डिरेक्टली असं नाही सांगू शकत की हा नंबर घ्या किंवा ह्या डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा. आधी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन द्यावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही तो कॉन्टॅक्ट आहे किंवा तो कॉल आहे तर तो फॉरवर्ड करू शकता, कनेक्ट करू शकता त्या डिपार्टमेंटचे. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ कस्टमर रिलेशनशिप. आता ह्याच्यामध्ये 4 स्टेजेस आहेत. कस्टमर ऍज अ स्ट्रेंजर, कस्टमर ऍज अ acquaintance, and customer as a friend, customer as a partner. आता 1 by 1 स्टेप कस्टमर पास करत जातो. आता बेसिक एक्झाम्पल आहे की तुम्ही जेव्हा FY ला ऍडमिशन घेतलं तेव्हा तुमचे क्लासमेट्स जे आहेत तर ते सगळे तुमच्या ओळखीचे नव्हते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही स्ट्रेंजर्स होतात. त्याच्यानंतर अक्वेंटन्स. त्याच्यामध्ये अक्वेंटन्स मध्ये हळूहळू तुम्ही तुमची म्हणजे तुम्ही बोलायला लागलात एकमेकांशी, तुमची ओळख व्हायला लागली, तुम्हाला एकमेकांची नावं माहीत झाली, किंवा क्लासमध्ये कोणी आन्सर देणारे मुलं असतील किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करणारी मुलं आहेत, तर तुम्हाला हळूहळू ओळख व्हायला लागते. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऍज अ फ्रेंड. तुमचं एक सर्कल तयार होतं, म्हणजे एक ग्रुप तयार होतो 10 जणांचा, 5 जणांचा, 6 जणांचा. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचे पार्टनर, बेंच पार्टनर सुद्धा सिलेक्ट करता. तर 10 जणांचा ग्रुप जरी असला तरी तुमचा बेंच पार्टनर ठरलेला असतो. 10च्या 10 जणांची तुम्ही तेवढे कनेक्टेड नसता, त्याच्यामध्ये पण तुमचे सिलेक्टिव्ह फ्रेंड्स असतात, क्लोज फ्रेंड्स. ठीक आहे, तसं कस्टमर रिलेशनशिपच्या बाबतीत पण होतं. पहिलं कस्टमर ऍज अ स्ट्रेंजर, तेव्हा कस्टमरला तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे तेच माहित नसतं. कस्टमर तुमच्याकडे पहिल्यांदा येतो. ठीक आहे, त्याला
त्याच्यानंतर सेकंड स्टेज जी आहे ॲक्वांटन्सेस, त्याच्यामध्ये ओळख होते, फॅमिलियर होतं. ठीक आहे, म्हणजे आता एखादं नवीन दुकान असेल किंवा एखादा पर्सन नवीन शहरामध्ये शिफ्ट झाला असेल तर तो स्ट्रेंजर असतो. हळूहळू ओळख होते की त्या बिल्डिंगच्या खाली दुकान आहे, म्हणून तो पर्सन जाऊन तिकडनं गुड्स परचेस करायला लागला, ओळख झाली. त्याच्यानंतर फ्रेंड म्हणजे थर्ड स्टेप जी आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये ट्रस्ट बिल्ड होतो की ह्या शॉपकीपर कडचे प्रोडक्ट जे आहेत ते चांगले आहेत, त्याला क्वालिटी आहे, किंवा तो शॉपकीपर जो आहे तर तो व्हॅल्युएबल कस्टमर किंवा स्पेशल कस्टमर म्हणून ट्रीट करतो असं वाटायला लागतं. एक ट्रस्ट बिल्ड होतो. त्याच्यानंतर कस्टमर ॲज अ पार्टनर या फेजमध्ये कस्टमर हा लॉयल कस्टमर म्हणून कन्वर्ट होतो. म्हणजे कुठेही कमोडिटीज आहेत, गुड्स आहेत, तर ते परचेस करायचं झाल्यावर तो त्या स्पेसिफिक शॉपकीपर कडेच जाणार. ठीक आहे, म्हणजे फ्रेंड्स मध्ये प्रेफरन्सेस आला. म्हणजे जेव्हा जेव्हा त्या कमोडिटीज किंवा गुड्स परचेस करायचे झाले तर तेव्हा प्रेफरन्स कोणाला देणार, तरी त्या स्पेसिफिक शॉपकीपरला, आणि पार्टनर मध्ये त्या शॉपकीपर कडूनच घेणार. हा स्लाइड डिफरन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ CRM. त्याच्यामध्ये 3 मेन टाइप्स आहेत. ऑपरेशनल CRM,